काय? राकेश आला होता पॉलिसीसाठी? नाही, खरं तर ते बाबांशी बोलायला आले होते, पण आपल्या घरच्या बाबाला त्यांनी इन्व्हेस्टमेंटचं गाजर दाखवलं. मग काय, बाबा खुश, घेतलं त्याला फैलावर, असं टेबलवर घेऊन उभा आडवा कापलाय त्याला. शी बाबा, हा सुजय पण ना पैसा दिसला रे दिसला की त्याला दुसरं काहीही सुचत नाही. यार साधी गोष्ट आहे ना, तो राकेश स्वतः फ्रॉड माणूस आहे, म्हणजे त्याची पॉलिसी पण फ्रॉडच असणार. नॉमिनल सुजयनी अप्रूव्ह केलंय ना ते. गाजर एकदम गोड लागला आम्हाला, म्हणून आम्ही दोघांनी खायचं ठरवलंय. म्हणजे आम्ही पॉलिसी घेणार आहोत. काय करायचं माहितीये का, आता 10,000 रुपये पे करायचे आणि 5 इयर्स नंतर आपल्याला 1 लाख मिळणार. ओनली 5 इयर्स. 5 वर्ष तर अशी बुरकन उडून जातील. काय काय बोलले? 5 वर्ष थांबणार आहेस ना तू? इथे आजचा चेक उद्या मिळाला तर जीव वर खाली होतो आपला, आणि 5 वर्ष थांबणार आहेस? त्यापेक्षा एक काम करा ना, पुढची 5 वर्ष सगळे एकमेकांची जरा बरे वागा. त्यातनं जे आशीर्वाद मिळतील ना, ते रिटर्न्स खूप असतील तुम्हाला आयुष्यभर जगायला. इन्व्हेस्ट करतात. कडू आहे रे. इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलवतो ना आपण, हा पॉलिटिक्स मध्ये काय घुसला? पोट बरे नाही याचं. केवलनं काय कळतच नाही. काय ग, काय चुकीचं बोलला? यार साधं त्या राकेशला ना घरात घ्यावं लागतंय याचं पण राग येतो मला. जाऊ दे ना, घेऊ ना आपण ही पॉलिसी. काय होईल माहितीये का, असं 1 लाख करून का माझं एक छोटस बुटीक होईल. हो ना, आणि अशी 1 करत करत माझी छोटी 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 पोरं होतील. किंजलशी लग्न होईल माझं तोपर्यंत. तुला मावशी 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 म्हणते. नकोय मला, गाजर दाखवू नकोस. मी अजिबात काही स्कीम वगैरे अप्रूव्ह करणार नाहीये. असं झालं? आई शपथ. हो सोना, काय गिफ्ट आणायचं मग आता? अजिबात नाही, मला नाही चालणार, अजिबात नाही चालणार. काय फालतूपणा आहे? एक मिनिट, काय लावलंयस? नाही 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 नाही, अजिबात नाही. नाही 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 नाही. हो नंतर. काय लावलंय? स्कीम स्कीम स्कीम. करेक्ट आहे. काय लावलंय? स्कीम स्कीम स्कीम. आता एकदा ठरलंय ना घ्यायची. मी म्हणतेय स्कीम तर लांबच राहिली. आपण त्या राकेशला घरात घेतो ना, याचा पण राग येतो मला. आपण त्या राकेशला नाही, त्याच्या पॉलिसीला सिरियसली घेतो. कारण त्याने सांगितलेली स्कीम खरंच खूप चांगली आहे. हे बघ, आपल्याला त्याचे रिटर्न्सही खूप चांगले मिळणार. म्हणजे विचार कर ना तू, आज 10,000 रुपये दिले की 5 वर्षांनी 1 लाख परत. उद्या 10,000 रुपये दिले की 5 वर्ष 1 दिवसांनी 1 लाख परत. परवा 10,000 रुपये दिले की 5 वर्ष 2 दिवसांनी 1 लाख परत. तेरवा 10,000 रुपये दिले, आणि मग रोज 10,000 रुपये काय वरना खाली पडणार आहेत? नाही, आपण आयडिया करायची ना. आज मी पैसे देईन, उद्या स्कॉलर पैसे देईल, परवा ॲना पैसे देईल. मग 5 वर्षांनी 1 आठवडा असं येईल जेव्हा रोज आपल्या घरी 1 लाख रुपये येतील. मग मी कुणाकडेही उधारी मागू शकतो. कोणीच म्हणू नाही शकणार माझ्याकडे पैसे नाहीयेत. गुड. करू मग फोन? येस. नाही मिनिट, काय चाललंय? एवढं काय अडलंय आपलं त्या स्कीमनी? नाही घेतली तर काय भिकेला लागणार आहोत का? रस्त्यावर येणार आहोत? तुझं माहित नाही मिनल, पण मी नक्की रस्त्यावर येईन. तू मला सांग, बरं दिसतं का एका इंग्लिश स्पीकिंग क्लासच्या चेअरमन बाई रस्त्यावर संसार करते? अच्छा, लग्नानंतर सुद्धा तू तिच्या क्लास बाहेर पिऊन म्हणूनच असणार आहेस का? तुम्ही त्याच्या जोकला का असताय? तो आपल्या पार्टीत नाहीये. हो हो. ऐक ना मिनल, घेऊ ना आपण ती पॉलिसी, म्हणजे मला स्वतःच बुटीक काढता येईल. अरे पण का? राकेश कडनंच का? करेक्ट आहे, राकेश कडूनच का घ्यायची आपण पॉलिसी? म्हणजे तुम्ही पॉलिसी दुसरीकडनं पण घेऊ शकता ना. अगं असं का करते मिनल? एक्झॅक्टली. आणि मिनल, वाय आर यू ऍक्टिंग सो इमॅच्युअर? शेवटी हा व्यवहार आहे, आणि व्यवहार त्या कंपनीशी होतोय. राकेश इज जस्ट एन एजंट. हा, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कसं आहे मिनल, राकेश आपल्या ओळखीचा आहे ना, तो माझ्याशी तर कधीच खोटं नाही बोलणार. तू आजपर्यंत फक्त खोटं बोलत आलाय, आणि ओळखतो ना म्हणूनच सांगते मी. या रेशमाच्या वाटचं प्रेम त्या राकेशनी त्या निशाच्या अकाउंट मध्ये न सांगता ट्रान्सफर केलं. एका मुलीचं आयुष्य टांगणीला लावलं त्याने, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार? मी सिरियसली सांगते, आपल्यापैकी कोणीही त्या पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट केलं ना,
आपली दोस्ती संपली. करेक्ट. इट्स ओके. मिनल येते. आज रात्र जाऊ देत शांतपणे, उद्या सकाळी मी तिला समजावतो.